नमस्ते फ्रेंड्स। तर आजचा टॉपिक असा आहे की मी इथं एक ड्रेस घेतलेला आहे आणि हा मेशोमध्ये ऑर्डर केलेला आहे। तर इथं नेक अशा प्रकारे एम्ब्रॉयडिंग आहे आणि दुपट्ट्याला पण असं एम्ब्रॉयडिंगची बुट्टे आहेत आणि असं साईडला लेस आहे, बघू शकता इथं तुम्ही। तर अशा प्रकारे बुट्टे आहेत। तर हे टॉप मला खूप सिंपल वाटलं, तर ह्याला आणि थोडं ग्रँड दिसावं यासाठी मी इथं पर्ल अटॅच करावा असं ठरवलं आहे। तर त्याच्यानं काय होईल की टॉपला खूप छान असा लुक येईल। तर इथं मी ही पण मशीन मी मेशोमध्ये ऑर्डर केली होती। तर याच्यासोबत असे पर्ल्स आणि त्याला लागणारे काही मॉइल्ड्स दिलेले आहेत आणि तर ह्याच्याने खूप छान आणि लवकर काम होऊन जातं। तर सुई धाग्याने शिवत बसण्यापेक्षा हे एकदा प्रेस केलं की नाही पर्ल अटॅच होऊन सोडतं। तर इथं मी आधीमध्ये पर्ल्स अटॅच करून घेणार आहे। तर हे आता मी साईडला ठेवून घेते। इथं सिल्वर कलरचं काही असं काट्यासारखं आहे, ते खालच्या साईडला घालायचं आणि पर्ल्स आहे ना ते वरच्या मॉइल्ड्समध्ये घालायचं आहे। तर बघू शकता इथं। तर इथं खाली हे सिल्वर कलरचं घालायचं आहे। तर प्रत्येक वेळी पर्ल सेट करताना प्रत्येक पर्ल घालावा लागतो। तर हेच एक अवघड काम आहे, कारण एकदाच पर्ल्स राहिले की नाही तर पटापट होऊन जातं। इथं असं नाही की प्रत्येक वेळेला एक पर्ल्स आणि एक काटेरी एक काहीतरी साच्यासारखं दिलेले असते, त्याने ते घालावंच लागतं। तर मी हे पूर्ण राऊंड नेक करायचं होतं की नाही बघूया। खूप वेळ नाही आहे माझ्याकडं, कारण माझी मुलगी स्कूलला गेले तर ती 1 वाजता परत येणार आहे। माझ्याकडे फक्त आणि फक्त अर्धा तास आहे। तर मी अर्ध्या तासामध्ये हे पर्ल्स सगळे लावून घेणार आहे। तर इथं बघू शकता प्रत्येक वेळी मी एक एक पर्ल्स घालून एकच लावत जात आहे। तर खूप इझिली होऊन जातं ह्या मशीनमुळे काम। तर हे मशीन एम्ब्रॉयडिंगसाठी पण यूज होऊ शकते। तर आता मी इथं नेकला पण साईडला लावून घेत आहे। तर एम्ब्रॉयडिंग मला काही आवडली नाही, त्यासाठी मी हे पर्ल्सचं लुक देत आहे टॉपला। तर जबरदस्त लुक आलेला आहे। तर मला हे पूर्ण लावायचं होतं, पण मला खूप कंटाळा आला होता, त्यासाठी मी इथं हाफ नेकला तेवढंच लावून घेतलेलं आहे। तर इकडं हाफ लावून घेतलेलं आहे, मी वर काही लावून घेतलेलं नाही। तर ह्याला पण उशीर लागतोच, तरी सुई धाग्यापेक्षा कमी काम लागतं ह्याच्यामुळे। तर मी इथं बुट्ट्यांना पण लावून घेत आहे। बुट्ट्याच्या खाली एक एक पर्ल्स लावून घेत आहे। तर मी असंच सगळीकडे फुल लावून घेतलेलं आहे। तर लुक बघू शकता किती छान आलेला आहे। तर या मशीनच्या साहाय्याने खूप कमी वेळात मी हे डिझाईन करू शकले। तर वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि तसंच माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन नक्की दाबा, कारण मी जेव्हा केव्हा व्हिडिओ सोडेन तर तुम्हाला तो येऊन पोहोचेल। तर तुम्हाला स्टिचिंगबाबत काही डाऊट असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तो व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन। तर चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा।